त्यातील ग्रामीण भागातील ठाणे जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या महामार्ग अथवा मुख्य रस्त्याच्या कडेला आहेत. त्या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच विद्यार्थ्यांची सुरक्षा अबाधित राहो यासाठी ठाणे जिल्हा परिषदेनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 2022मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या 27 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. त्यानंतर सुमारे 4 वर्ष उलटून गेल्यानंतर 1328 शाळांपैकी अवघ्या 524 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली असल्याची गंभीर बाब समोर येतली आहे. तर उर्वरित 804 शाळांमध्ये सीसीटीव्ही कधी बसवणार असा प्रश्न उपस्थित होतोय. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्गम आणि आदिवासी पाड्यांवर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यातील बहुतांश शाळा या रस्त्याच्या कडेला आहेत. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेबाहेर पडत असताना अपघाताची शक्यता असते. तसंच अनेक शाळांना संरक्षक भिंती बांधण्यात आलेल्या नाहीत. तसंच अनेक शाळांच्या आवारातून बालकं चोरीला जाण्याच्या घटना देखील घडल्याची उदाहरणं आहेत. त्याचबरोबर शाळेच्या आवारात घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ होईल. या उद्देशानं तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी 2022 साली जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यावेळेला 27 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली होती. त्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यानं कामाला ब्रेक लागला. त्यानंतर सुमारे 4 वर्षांनंतर जिल्हा नियोजन समितीमार्फत 2024-25 मधील उपलब्ध तरतुदीतून पहिल्या टप्प्यात एकूण 542 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं कामकाज सुरू आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. शाळेच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणं, अनुचित प्रकारांना प्रतिबंध करणं आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात उपलब्ध करून देणं या दृष्टीनं ही सीसीटीव्ही योजना राबवण्यात येत आहे.